नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर न्यूज. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना, सर्व भारतीयांना किंवा भारताबद्दल ज्यांना ज्यांना आस्था आहे, भारताबद्दल ज्यांना ज्यांना ममत्व आहे, भले ते भारताचे नागरिक नसोत, अशांना सुद्धा याच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. तुम्हाला असं वाटेल की जे भारताचे नागरिक नाहीत त्यांचा मी उल्लेख का करतो. मी तुम्हाला जो फोटो दाखवतो आहे हा आमचा प्रिय फ्रेंच मित्र व्हिन्सेंट पास्किनली. हा गेले 10 वर्ष सातत्याने भारतात, महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात विशेषतः छत्रपती संभाजीनगरला येऊन राहतो 3-3, 4-4 महिने. आणि जेव्हा ही अशी परदेशी नागरिक असलेली माणसं निरपेक्षपणे आपल्या भूमीवरती प्रेम करतात, बारीक बारीक गोष्टी विचारतात, पुन्हा इथे येतात, त्याचं कारण काय आहे? आणि मला त्याच्यातून जे उत्तर सापडलं म्हणून मी हा उल्लेख केला की भारताचे नागरिक नसलेले पण ज्यांना भारताबद्दल ममत्व आहे, प्रेम आहे, त्यांना सुद्धा शुभेच्छा. आत्ता प्रयागराजला महाकुंभ मेळा चालू आहे आणि आम्ही मागच्याही व्हिडिओत सांगितलं तसं 10-11 कोटीच्या पुढे तो आकडा गेलेला आहे. कोण आहेत हे लोक? हे काही सगळे भारतीय आहेत का? ह्याच्यामध्ये किमान काही लाख लोक हे परदेशी आहेत. आपल्याकडची जी कुटुंब व्यवस्था आहे, आपल्याकडची जी समाज व्यवस्था आहे, 140 कोटीचा देश आहे आणि कसा चैतन्याने मुसमुसलेला आहे. जेव्हा की सगळे असं म्हणत होते की इतकी मोठी गर्दी होईल, लोक मरतील, लोक भुके मरतील. तुम्ही साधारणतः 1947च्या दरम्यान, म्हणजे आपण तर स्वतंत्र झालो पण जगभरातले बहुतांश देश त्या काळात स्वतंत्र झाले. दुसऱ्या महायुद्धानंतरचा तो कालखंड होता आणि त्या काळामध्ये जगाची सगळी रचना बदलत गेली. तेव्हा सगळ्यांनी अशी शंका व्यक्त केली होती की भारताचं काही खरं नाही किंवा भारत हा देश टिकेल तरी की नाही. म्हणजे 2 मुद्दे त्याच्यातले होते. एक तर हा देश टिकणार नाही किंवा त्याच्यात लोकशाही टिकणार नाही. 15 ऑगस्ट पेक्षाही आजचं 26 जानेवारीचं महत्त्व मला जास्त किंवा वेगळं असं यासाठी आहे की प्रजासत्ताक घटना लागू झाली तो हा दिवस आहे आणि आम्ही आजही त्या लोकशाही चौकटीमध्ये वारंवार बदल करून दाखवलेले आहेत. वेगवेगळी सरकार आलेली आहेत. ईव्हीएमच्या नावाने इतका गोंधळ केला गेला, पण त्याच ईव्हीएमच्या माध्यमातून याच ठिकाणी त्याच वेळेस काश्मीर असो, त्या ठिकाणी वेगळं सरकार प्रत्यक्ष समोर आलेलं आहे. म्हणजे जे हा आरोप करत होते आमच्यावरती, आमच्या लोकशाहीवरती, त्याला वारंवार 1951-52ला पहिली निवडणूक झाली तेव्हापासून ते आता 2024ची सार्वत्रिक निवडणूक आणि राज्यातल्या तर कितीतरी निवडणूक, या सगळ्याचा विचार केल्याच्या नंतर भारतामध्ये लोकशाही काय आणि कशा पद्धतीने टिकली, म्हणून मला हे 26 जानेवारीचं महत्त्व आहे. आणि ह्या ज्या परदेशी नागरिकांचा मी उल्लेख करतो आहे त्याचं दुसरं एक कारण आहे. तुमच्यामधले जे सांस्कृतिक अनुबंध आहेत. राहुल गांधी जेव्हा अतिशय मूर्खपणे, नालायकपणे इंडिया इज नॉट अ नेशन, इट्स अ युनियन ऑफ स्टेट असं जेव्हा वाक्य वापरतो तेव्हा आमच्यासारख्यांचा संताप काय येतो? भारत हे एकसंध असं राष्ट्र आहे, प्रदेश आहे, एक मोठी संस्कृती आहे, शेकडो हजारो वर्षाचा त्याला इतिहास आहे आणि ह्याची जाणीव आपल्यापेक्षाही थोडीशी जास्तच म्हणूयात एका अर्थाने परदेशी नागरिकांना होते आहे. फक्त नागरिकांना होते असं नाही. व्हिन्सेंट सारखा आमचा मित्र की त्याला इथल्या सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीबद्दल, ऐतिहासिक ह्याच्याबद्दल, स्थळांबद्दल, वारशाबद्दल ममत्व आहे, ती गोष्ट वेगळी. शाश्वत पर्यटनाचं तो काम करतो आहे. किंवा आता ही थायलंड, बँकॉक, पटाया तिकडे त्या भागामध्ये जाऊन, इंडोनेशिया तिकडे जाऊन इथं भारतीय संस्कृतीची मुळं काय आणि कशी आहेत हे शोध घेतो आहे. ती गोष्ट वेगळी. या जोडीला आता जो दुसरा आता मी मुद्दा तुमच्या समोर ठेवतो, 26 जानेवारीच्या निमित्तानं प्रचंड प्रमाणामध्ये भारतामध्ये गुंतवणुकीसाठी बाकीचे देश तयार आहेत. ते काही ह्याच्यामुळे तयार नाहीत की वैयक्तिक पातळीवरती कुठला नेता त्यांना भेटला आणि म्हणाला की नाही तसं नाही, तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्याकडे गुंतवणूक करा, असं नाही होत. ते भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आत्ता दावोसमध्ये करार मोठे मोठे झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि देशाच्या पातळीवरती नरेंद्र मोदी या दोघांनीही सातत्यानं मध्ये 2-2.25 वर्षाचा महाराष्ट्रातला जर कालखंड सोडून दिला तर 2014 पासून आजपर्यंत देशात असो किंवा राज्यात असो गुंतवणुकीचं एक वेगळं पर्व सुरू झालेलं आहे. आणि दुसरा एक फरक लक्षात घ्या, फक्त गुंतवणूक असं नाही,
ची काही गुंतवणूक झालेली आहे, जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांमध्ये झालेले जे बदल, विकास, त्याचा प्रत्यक्ष लाभ हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. साध्या माणसांनाही त्याचा फायदा घेता येतो आहे. एक तुम्हाला मी अतिशय छोटं उदाहरण सांगतो. तुमच्यापैकी ज्यांना मराठवाड्याचा आणि हा जो प्रदेश आहे त्याचा जर समजा नकाशा माहीत असेल तर छत्रपती संभाजीनगरहून नांदेडला जाणे आणि नांदेडहून तिथे वापस येणे असा आमचा कालचा एक प्रवास होता, परवाचा, एका कामानिमित्तानं. जाताना रेल्वेनं गेलो, परभणीला माझ्या मूळ गावी उतरलो. तिथे दुसरे एक आमचे मित्र होते, त्यांना घेऊन आम्ही कारनी एका नवीन रस्त्याच्या माध्यमातून नांदेडला पोहोचलो. आणि नांदेडहून वापस यायसाठी म्हणून मी जेव्हा त्यांना सुचवलं की आपल्याला समृद्धी मार्गाचा उपयोग करता येऊ शकेल, तर त्यांना वाटलं की ते उलटं पडेल. म्हणून नांदेडहून हिंगोली वाशिम मार्गे समृद्धीला लागायचं आणि समृद्धीवरून छत्रपती संभाजीनगरला यायचं. थोडासा हा दूरच्या अंतराचा प्रवास होता, पण रस्ता इतका सुंदर होता सगळा की केवळ अनुभव घ्यावा म्हणून तो जास्तीच्या अंतराचा रस्ता आम्ही निवडला. आणि एवढं करूनही अतिशय कमी वेळामध्ये आम्ही नांदेडहून छत्रपती संभाजीनगरला सुरक्षितरित्या व्यवस्थित पोहोचू शकलो. सामान्य माणसांना तुम्ही जे केलेले विकास आहेत त्याचे प्रत्यक्ष फायदे घेता येतात ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे 26 जानेवारीला आपण घटना लागू झाली आणि आपण प्रजासत्ताक झालो आणि ते आपण प्रत्यक्ष गेल्या इतक्या वर्षांमध्ये टिकून दाखवलं. सांस्कृतिक अनुबंध तुमचे इतके पक्केत की परत महाकुंभचं मी तुम्हाला अतिशय ह्याच काळातलं उदाहरण देतोय आणि आमच्या परदेशी मित्राचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा आज करोडो लोक महाकुंभमध्ये येत आहेत आणि हे सगळं व्यवस्थित शांतपणे चालू आहे. विरोधकांनी नतद्रष्टपणे ज्या अतिशय वाईट अशा अपेक्षा त्यांना त्याच्या डोक्यामध्ये होत्या की तिथे छोटीशी आग लागली आणि कशा पद्धतीच्या विकृत बातम्या समोर आल्या, आणि त्या सगळ्यावरती मात करून करोडो हिंदूंनी, प्रशासनाने, सगळ्यांनी मिळून हे इतकं व्यवस्थित पद्धतीनं करून दाखवले. आणि तिसरा जो मुद्दा मी तुमच्यासमोर मला महत्वाचा वाटतो 26 जानेवारीच्या निमित्तानं ठेवतोय तो म्हणजे संरचनात्मक झालेले सगळे बदल, विकास जो तुमच्या प्रत्यक्ष समोर दिसतो आहे, तुम्हाला अनुभवाला येतो आहे. आता समृद्धीचा शेवटचा टप्पा लवकरच त्याचं उद्घाटन होतं आहे आणि शक्तीपीठ महामार्गाच्याही 11 जिल्ह्याच्या अधिसूचना जमीन अधिग्रहण करण्याच्या बाबतीतल्या निघालेल्या आहेत. या सगळ्यावरती विरोध करणार, हे तर मी फक्त तुम्हाला महाराष्ट्राचं बोलतोय. संपूर्ण भारतभर ज्या पद्धतीनं विकासाची कामं झाली, रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशनचं आम्ही वारंवार उदाहरण देतो. जवळजवळ ते काम सगळं पूर्ण झालेले, घरोघरी वीज पोहोचवण्याचं जे उद्दिष्ट होतं ते साध्य झालेलं आहे. अशा कितीतरी गोष्टी ज्या आहेत आणि ह्याच्यामुळे ह्याच्यासाठी लागणारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात बाहेरून येते आहे. काय येते आहे ती? भारत ही फक्त एक बाजारपेठ म्हणून विकसित झाली असं नाही, एक निरोगी बाजारपेठ. म्हणजे माणसं मुक्तपणे बाहेर जात आहेत, फिरतायत, पर्यटन करतायत, मौजमजा करतायत, खातायत, पितायत, त्यांचा विकास होतो आहे, हे सगळं दिसतंय. आणि हे वारंवार काय सांगतात नकारात्मक असं, नोकऱ्या कुठे काय. अरे जेव्हा इतके रस्ते झाले तेव्हा रोजगाराची निर्मिती आपोआपच झाली ना. तुम्हाला नोकरी म्हणजे फक्त सरकारी नोकरी वाटते, प्रत्यक्षात ते बाहेर पडून मोठ्या प्रमाणात. आणि आम्ही तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्री मागच्या नोव्हेंबरमधले जो आकडा समोर ठेवलेला होता स्वामीनाथन अय्यर यांनी, स्वामीनॉमिक्स नावाचं त्यांचं सदर चालतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये, त्याचा मुद्दा मी उल्लेख करून सांगितलं होतं. सर्व्हिस इंडस्ट्री ही बाकीच्या प्रोडक्शन इंडस्ट्रीला मागे टाकून कशी त्या महिन्यामध्ये पुढे गेले होते तिचे आकडे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आताही परिस्थिती अशी आहे. पर्यटनाला गती मिळाल्याच्या नंतर उत्तराखंडचंच उदाहरण त्यांनीच बोलताना दिलेलं होतं की नवीन रस्ते करायच्या आधी पहिले असलेल्या रस्त्याची दुरुस्ती केली तर त्या ठिकाणच्या पर्यटकांचा ओघ 1.5-2 पटीनं वाढला. अजून नवीन तर सगळं प्रत्यक्ष इम्प्लिमेंट व्हायचं आहे. काश्मीरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठे जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहे संरचनांची, त्याचंही तुम्हाला आता काही दिवसामध्ये प्रत्यक्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्याचा एक अनुभव तुम्हाला मिळणार आहे. हे सगळे रस्त्यांची आणि ही कामं झाल्याच्या नंतर पर्यटनाला जे प्रचंड वेग लाभलेला आहे, त्याच्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्री, सेवा व्यवसाय जो वाढलेला आहे. 26 जानेवारीचं मला महत्त्व ह्या 3 कारणामुळे आहे. एक तर तुमचे सांस्कृतिक अनुबंध, ते तर तुमचे आहेच. लोकशाही तुम्ही ती टिकवून दाखवलेली आहे, सुदृढ करून दाखवलेली आहे. EVMनीच सरकार पाडलेली आहे तर सरकार निवडून आणलेली आहे. बाकी बुम्मा मारणारे किती मारू. आणि तिसरं म्हणजे व्यवहाराच्या पातळीवरती, व्यापाराच्या पातळीवरती निरोगी असा एक विकास, त्याचं प्रत्यक्ष मॉडेल समोर आलेलं आहे जे रस्त्याच्या रूपानं प्रत्यक्ष दिसतं आहे. पण ज्यांना बघायचं नाही त्यांच्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. म्हणून म्हणलं की आजच्या 26 जानेवारीला तुमच्या सगळ्यांना तर शुभेच्छा आहेच आहेत,
पण ज्यांना भारताबद्दल आस्था आहे, ते विन्सेंट सारखे आमचे मित्र असोत, ज्यांना सांस्कृतिक आणि बाकीच्या सामाजिक ह्याच्याबद्दल आहे, व्यापारासाठी सुद्धा ज्या कोणाला भारतामध्ये गुंतवणूक करावीशी वाटते, त्या सगळ्यांना भारताच्या या सगळ्या निरोगी विकासाच्या बाबतीतली आस्था आहे. त्यामुळे या सगळ्यांना 26 जानेवारीच्या मनपूर्वक लाख शुभेच्छा. इथेच थांबूया. धन्यवाद.